देवती ही बळे धरेला सायासे देवती ही बळे धरेला सायासे करुणया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पूर्व पक्षी धातू धिकारिले जन स्वय जनार्दन तेची झाले सवे जनार्दन पूर्ती सय तुका म्हणे येथे नचले तातडी म्हणे येथे लचले सातडे तुका म्हणे येथे नचले तातडी म्हणे येथे लचले सातडे अनुभवे गोडी येईल कळो अनुभव गोडी तव अनुभव गोडी येईल तव पूर्व पक्षी धातू धिकारिले जन बहु पक्षी हात पूर्व पक्षी धातू धिकारिले जन स्वय जनार्दन तेची झाले विठोबार कुमारी टाळी वाजवा सर्वांनी साळी विठोबार कुमारी विठोबार कुमारी बोला जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी गोबार विठोबार कुमारी गोबार कुमाय विठोबार कुमारी गोबार कुमाय विठोबार कुमारी विठोबार कुमारी गोबार हरे हरे काय म्हणतात या संत महात्म्यांनी भगवान परमात्मा हा बळानं प्राप्त केला. हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे. आदरणीय महाराजांनी आपल्या जीवनामध्ये पांडुरंग परमात्म्याचं इथं मंदिर उभारलं. विठ्ठलाची पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा इथं केली. नवे नवे ज्ञानोबारा एक खाली पाया म्हणून सुद्धा रचलेत महाराज कैवल्य धामाच्या निमित्तानं. या संपूर्ण मंदिराची आखणी जर आपण पाहिली जणू काही गोतिशे महाराजांनी हा भगवान परमात्मा बळानं या नाशिक पर्यंत खेचून आणलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. आणि ते बळ दुसरं तिसरं कोणतं नसून पारमार्थिक बळानं पंढरपूरचा पांडुरंग हा नाशिक मध्ये त्यांनी विराजमान केले. पारमार्थिक बळानं पुढे आपण विस्तार करणार आहोत त्याचा. मानवी जीवन दोन प्रकारचं आहे. एक प्रारब्धाचं आहे, दुसरं प्रयत्नाचं आहे. काहींच्या जीवनामध्ये प्रारब्ध अनुकूल राहतं, काहींच्या जीवनामध्ये प्रयत्न अनुकूल राहतात. मला वाटतं काहींनी प्रयत्न केले पाहिजे, काहींनी प्रारब्ध मानले पाहिजे. अलीकडचा वर्ग हा प्रारब्ध मानणारा जास्त झालाय. प्रयत्न थोडे लोक कमी करायला लागले. बरोबर ना? प्रयत्न कोणी करतच नाही. साधू संतांनी या जगाला प्रयत्नाकडे जास्त वळवलं. प्रारब्ध संतांनी कमी सांगितले, प्रयत्नाकडे लोकांना वळवले. आजची जी पिढी म्हणते ना तुमच्या संत महात्म्यांनी लोक आळशी बनवली, कर्मकांडाकडे वळवली, अजिबात नाही. आमच्या साधू संतांनी उभयता बहुजन समाज हा प्रयत्नवादाकडे वळवला, प्रयत्नवादाकडे. पण लोक प्रारब्ध मानतात, त्याला आपण करणार तरी काय. ग्रामीण भाषेत असं म्हणतात ना, दे रे हरी पलंगावरी. खरंच सांगावं, पलंगावर आपल्याला 2 घास खायला तरी भेटतील का? उदाहरण सांगत असतो मी. जंगलाचा राजा सिंह असो किंवा वाघ असो, त्यांना सुद्धा शिकार करण्याकरता 2-4 उड्याच माराव्या लागतात. त्यांच्या तोंडामध्ये ऑटोमॅटिक शिकार येत नाही. वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे नेहमी हे सुभाषित सांगत असायचे. उद्यमेन नहि सिद्ध्यन्ति कार्यानि न मनोरथहि नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मृगे मुखा. विठाला विठाला काहीतरी प्रयत्न केल्याशिवाय शिकार भेटत नाही महाराज. या जंगलातल्या वाघांना सिंहांना प्रयत्न करावे लागतात. पण अलीकडली माणसं नाही प्रयत्न मानत, त्याला करणार तरी काय. काहींचं प्रारब्ध चांगलं राहतं बरं का. घरी बसल्या त्यांना सगळं काही भेटतं.
दृष्टांत सांगतो तुम्हाला जाता जाता. एक मनुष्य फार आळशी होता. जाधव महाराज इतका आळशी जणू काय आळसाचा कळस होता तो. एवढा आळशी. ज्या घरी राहायचा त्याच्या वाटवडिलांनी सांगून ठेवलं होतं, बाबा आपल्या घराच्या समोर एक झाड आहे, वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या खाली बुंद्याला जर पायथ्याला खाली जर खणलं तर तिथं मोठा द्रव्याचा हांडा आहे, सोन्याचा हांडा आहे. तेवढा सोन्याचा हांडा घे आणि तुझ्या जीवनामध्ये प्रगती कर. महाराज खरं सांगा, आताच्या काळात आपल्याला जर आपल्या पूर्वजांनी सांगितलं असतं की आपल्या दारासमोर सोन्याचा हांडा आहे, आपण गप्प बसलो असतो का? बसलो असतो? अजिबात नाही. रात्री 12 वाजता तर आपण JCB आणला असता. पण तो आळशीच होता चालून बोलून. त्यानं नाही काही प्रयत्न केले. एक दिवस त्याच्या घरी रात्री 12 वाजता चोर आले. संपूर्ण घराचा धांडोळा घेतला चोरांनी. पाहू लागले इकडं तिकडं, काहीच भेटेना. आता हा चालून बोलून भिकारी होता, याच्याकडे काय सापडणार? राग आला चोरांना आणि जाता जाता म्हटले याला काहीतरी बोलून जाऊ, याच्या कंबरड्यात लात मारू. म्हणून त्याच्या पलंगाजवळ आले आणि त्याला एक असे लात मारली जोरामध्ये. काय नाही म्हटले, आलो पण भिकाऱ्याच्याच घरी आलो. एक फुटकी कवडी भेटली नाही. तो म्हटला, ओ भिकारी कोणाला म्हणता? मी भिकारी नाहीये, मी घरचा गडगंज श्रीमंत आहे. फक्त मी श्रीमंत असून आळशी आहे. चोरांना वाटलं काहीतरी विशेष असेल याच्याकडे. विचारलं, का रे बाबा तू श्रीमंत कसा? म्हणजे काही नाही, माझ्या पूर्वजांनी सांगितलंय आमच्या दारासमोर जे झाड आहे ते झाडाखाली जर खणलं तर तिथं मोठा द्रव्याचा हांडा मिळणार आहे. सोन्याची बिस्किट आहे त्या हांड्यामध्ये भेटतील तुम्हाला. चारही चोरांनी प्रयत्न केले. रात्री खणायला सुरुवात केली. कर्मधर्म संयोगाने खणता 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 त्यांना द्रव्याचा धनाचा हांडा लागला. पण हांडा जसा यांच्या हाताला लागला तसं त्या हांड्यामध्ये बदल झाला. वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर म्हणायचे, काहींचं नशीब असं राहतं, त्यांचा हात जर सोन्याला लागला तर सोन्याला सुगंध येतो म्हणे, आणि काहींचा हात सोन्याला लागला तर सोन्याचे कोळशे होतात. कोळशे होतात काहींच्या हाताने. हे चोर जे होते ना, करंट्या कपाळाचे होते. त्यांनी जसं त्या द्रव्याला हात लावला, हांड्याला हात लावला, संपूर्ण हांडा कोळशाचा झाला. म्हटले अख्खी रात्र असाच टाइमपास झालाय. म्हटले काय करावं, प्रयत्न केले पाहिजे काहीतरी. म्हणे काही नाही, आता ज्यानं ज्या आळशानं आपल्याला त्रास दिलाय ना, त्या आळशाच्या डोक्यावर हा कोळशाचा अंडा टाकायचा. आळशाच्या डोक्यावर काय? कोळसा. पूर्वीची गरज सौ मोवळे असायची. चारही चोर वरती चढले आणि वरतून तो द्रव्याचा हांडा बरोबर सेंटरला जाऊन याच्या डोक्यामध्ये टाकावा असा प्रयत्न त्यांनी केला. आता ऐकत राहा, फार गोड मजा आहे. हा झोपलेला होता खाली, हा गेलाही नाही. त्यांनी खणलं का आणि घेतलं का, यानं काही पाहिलं नाही. हा आळशी असल्यामुळं गेलाच नव्हता. जसे चोरांनी वरून हांडा सेंटरला याच्या डोक्यामध्ये पाडायला सुरुवात केली, महाराज याचं नशीब उजडलं. काय झालं? जसे त्यांनी वरून कोळशे टाकले ना महाराज, ते कोळशे नव्हते पडत, याच्या अंगावर येताना सोन्याची बिस्किटं पडत होती, सोन्याची बिस्किटं. मग हा खाली बसल्या बसल्या त्या कॉटवर पलंगावर देवाचे आभार मानू लागला, धन्यवाद, थँक्यू म्हणू लागला देवाला. आणि तिथं हिंदीमध्ये एक वाक्य म्हटलं, शिवा महाराज त्याने एक वाक्य म्हटलं, देने वाला जब भी देता है छप्पर फाड़ के. तुम्हाला नाही कळालं? म्हणजे देव द्यायला लागला तर छप्पर फाडून देतो, फक्त तुमच्या प्रारब्धात पाहिजे. विठाला विठाला गोड प्रमाण दिला अन्नाने. अन्न मान धन येतो प्रारब्ध अधीन. अन्नाची सुरुवात अन्नापासूनच व्हायला पाहिजे ना. कीर्तन जरा 4G मध्ये ऐकायचं. माझ्या कीर्तनामध्ये श्लेष अलंकार असतो, एकाच वाक्याचे 2 अर्थ निघतात कधी कधी. अन्ना करता अन्नच पाहिजे. अन्न मान धन येतो प्रारब्ध अधीन.
प्रारब्धाच्या आधी नाही महाराज हे सगळं. पण एक सांगू का, तुमच्या जीवनामधलं जर द्रव्य जायला निघालं ना महाराज, पैसा जायला निघाला ना, तो कोणत्या मार्गाने जाईल हे सुद्धा पत्ता लागत नाही. म्हणजे येताना प्रारब्ध चांगलं पाहिजे, पण जाताना जर तुमचं प्रारब्ध अवघड असेल ना, ते कसं जातं उदाहरण सांगतो. हत्तीनं जर कौट खाल्लं ना, हत्तीनं कौट, शास्त्रकार म्हणतात तो हत्ती कौट खाताना ते कौट न फोडता त्याच्यामधला गर गर काढून घेतो आणि तसंच विष्टे वाटत ते कौट बाहेर टाकतो. तुमच्या जीवनामधली संपत्ती तशीच आहे. तुम्हाला न कळत महाराज ती संपत्ती कधी निघून जाते हे कळत नाही. डॉक्टरकडे जाईल, वकिलाकडे जाईल, नाही तर कुठं तरी जाईल. मला काय म्हणायचंय, प्रारब्धाच्या जीवनामध्ये या सगळ्या खेळीमेळी होतच असतात महाराज. संत महात्म्याने समाजाला प्रारब्धवाद नाही शिकवला, प्रयत्नवाद शिकवलाय. असाध्य ते साध्य करिता साध्यास कारण अभ्यास काम मानिचे तुका म्हणे, काय मानिचे तुका म्हणे. असा जे 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 येईल ते मास अंतिम म्हणे तुका म्हणे. जीवने तुका म्हणे, आयाचे म्हणे तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे. त्याला दुसरं प्रमाण, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. एरवी खडक जर पाहिला दगडाचा राहतो मारा, टणक राहतो, घाणानं फुटणार नाही मारा तो खडक. पण असाही खडक एक सर्वसामान्य ओली मुळी महाराज त्याला चिरत चिरत नेते, कापत नेते. का? ती मुळी प्रयत्न करत राहते हळूहळू हळूहळू, आणि प्रयत्न करता 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 एक दिवस त्या भल्या मोठ्या खडकाला चिरा पडतात. पाहिलंय आपण हे. मला वाटतं प्रयत्न केल्यानं काय होणार नाही. आपल्याकडे मन आहे माता मौल्यानं, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केले तर तुम्हाला परमेश्वर भेटू शकतो. आदरणीय गोतिशे बाबांनी जीवनामध्ये किती प्रयत्न केले, आतोनात प्रयत्न केले महाराज. सर्व्हिस केली असेल, सेवा केली असेल, आणि या सगळ्या गोष्टी करून जग परमार्थाला लावणं ही सोपी गोष्ट नाही. आदरणीय आमचे शिवा महाराज आडके बाबांचे नातू असतील, मुलं असतील, ही सगळं परिवार घडवण्याचं काम, हे सगळं श्रेय त्यांना जाते. आता जेवढं भजनी मंडळ आहे ना इथं, या सगळ्या भजनी मंडळामध्ये निष्काम सेवा करून घेणं म्हणजे हे एकमेव काम आदरणीय गोतिशे महाराजांचं होतं. याच्याकरता प्रयत्न लागतात महाराज, हे प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नाशिवाय काहीच भेटत नाही. सामान्य माणसाचं जीवन, संसारी माणसाचं जीवन हे प्रारब्धावर असतं, आणि संतांचं जीवन हे प्रयत्नावर असतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, आम्ही आमच्या जीवनामध्ये तो भगवान परमात्मा प्रयत्नानं आणू, तसं नाही आणणार आम्ही, त्याला प्रयत्न करून आणू. आणिलाही रूपा फळे करुणी खळे हरिदासे, खळे हरिदासे, करुणी खळे हरिदासे. आणिलाही रूपा बळे करुणी खळे हरिदासे, करुणी करुणी खळे हरिदासी. आणिलाही रूपा बळे, आणिलाही रूपा बळे, करुणी खळे हरिदासी. या हरिदासांनी भक्तीचं खळं करावं, आणि त्या भक्तीच्या खळ्यामध्ये परब्रह्म तत्व असणार तो पांडुरंग परमात्मा, त्याला सगुण साकार बनवून मूर्तीमध्ये रूपांतर करावं, याला म्हणावं प्रयत्न. करोनी खळे हरिदास. खळे म्हणजे प्रयत्न करणे, खळं म्हणजे बैलांच्या पाठीचं नव्हे,
जुन्या शेतकऱ्यांना कळलं 14 बैलाची पात फिरत असते ती खळ्यावर. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला ते सगळं माहिती आहे. करोनी खळे हरिदासी, खळे करणं म्हणजे प्रयत्न करणं. या संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केले, त्या प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणून त्यांना परमात्मा प्राप्त झाला. तुकोबरांनी स्वतः ग्वाही दिली, मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न केले आणि प्रयत्न करून त्या पांडुरंग परमात्म्याला आत्मसात केलं. कोणते प्रयत्न केले? त्या प्रयत्नांची सुरुवात महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात. देवदिनी बाळ धरिले सायासा, देवदिनी बाळ धरिले सायास, देवदिनी बाळ धरिले सायास, देवदिनी बाळ धरिले सायासे, देवदिनी बाळ धरिले सायास, देवदिनी बाळ धरिले सायास, देवदिनी बाळ धरिले सायास, देवदिनी बाळ धरिले सायास. करुणिया नाश उपादेचा, करुणिया नाश उपादेचा, करुणिया नाश उपादेचा, करुणिया नाश उपादेचा. पर्व पक्ष धातू धिक्कारिले जन, पर्व पक्ष धातू धिक्कारिले जन, पर्व पक्ष धातू धिक्कारिले जन, पर्व पक्ष धातू धिक्कारिले जन. नाश उपाधीचा, करुणी सायाचा उपाधीचा, करुणी सायाचा उपाधीचा. पूर्व पक्ष धातू तू धिक्कारिले जन, पर्व पक्ष धातू धिक्कारिले जन, पर्व पक्ष धातू धिक्कारिले जन, पर्व पक्ष धातू धिक्कारिले जन. देवती ही बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा. उपाधीचा नाश थोडा कमी करा. तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणामध्ये बळ सांगितलेलं आहे, साया सांगितलेले आहेत आणि उपाधी सांगितलेली आहे. आपण चिंतन ऐकणारी मंडळी आहात, थोडंसं चिंतन मांडतो, बस राहू दे. पहिल्या चरणामध्ये 3 गोष्टी सांगितल्यात आणि दुसऱ्या चरणामध्ये 2 गोष्टी सांगितल्यात. एकंदर या अभंगामध्ये 5 गोष्टींचा उल्लेख महाराजांनी केलेला आहे. देव बळे धरिला, देव सायाशे धरिला आणि देव उपाधी सोडून धरिला. अजून काय केलं? पूर्व पक्षामध्ये आम्ही धातूंचा त्याग केला आणि जनाचा त्याग केला. त्याचा परिणाम असा झाला का आम्हाला आमच्या जीवनामध्ये जनार्दन स्वरूपता प्राप्त झाली. ठीक आहे तुकाराम महाराज, तुम्ही बळ सांगितलं देव प्राप्त करण्याकरता, पण व्यवहारामध्ये बरीच बळ आहेत ना, आहेत ना. कितीतरी बळ आपल्याला पाहायला भेटतात. एक शरीराचं बळ आहे, दुसरं आहे कुटुंबाचं बळ आहे, तिसरं आहे संपत्तीचं बळ, चौथं सत्तेचं बळ. ही सगळी व्यवहारातली बळ आपल्याला माहिती आहेत. अगदी 2-2 मिनिटं यांच्यावरती चिंतन करून पुढे जातोय. शरीराचं बळ ज्याच्याकडे असेल तो मनुष्य शतायुषी जगू शकतो, 100 वर्ष जगू शकतो. कोरोना काळ आपण सर्वांनी पाहिलाय. इकडे होता ना कोरोना, काही सबसिडी होती. नाशिकला सबसिडी होती का? नव्हती ना. मला वाटतं सगळ्यात जास्त तर इथंच होतं, रेड सिग्नल. ऐका, कोरोना काळामध्ये कोणती माणसं गेली हो? ज्या माणसांची इम्युनिटी पॉवर कमी होती,
ज्या माणसांची शारीरिक शक्ती कमी होती, रोगप्रतिकारक शक्ती ज्याची कमी झाली होती, तो मनुष्य कोरोनाला बळी पडला होता. अजून सोपं बोलतो, ज्याची ऑक्सिजन लेवल 90च्या खाली येत होती, 80च्या खाली 70कडे निघत होती, तो मनुष्य कोरोनाच्या दारामध्ये जात होता. एकंदरीत विचार असा आहे, तुम्ही तुमच्या शरीरानं प्रबळ पाहिजे, सबळ पाहिजे. तुमच्या शरीराची पाठव्य शक्ती जर चांगली असेल तर मला वाटतं कोरोना काय कितीही मोठी महामारी आली तरी आपण वाचू शकतो. पांडुरंगाचे आभार मानले पाहिजे आपण. या पांडुरंगानं तुम्हा आम्हा सर्वांना कोरोना काळ गेल्यानंतर सुद्धा अजून जिवंत ठेवलंय, हे त्याचे उपकार आहेत आपल्यावरती. दिला या काळे अवकाश, नाही पावलो आयुष्य नाश. उपकार माना त्याचे कधीतरी, ज्याने हा जीव दिला दानव. दान. मला वाटतं महाराज आपलं आता हे जे आयुष्य चालू आहे ना, हे बोनस आयुष्य चालू आहे, बोनस एक्स्ट्रा चालू आहे. इथं कामगार वर्ग बराच आहे, 8 तास ड्युटी करतात, त्याला सामान्य ड्युटी म्हणतात. आणि 8 तासाच्या नंतर जी ड्युटी होते त्याला कोणती म्हणतात? त्याला ओव्हर टाइम म्हणतात, ओव्हर टाइम, ओटी. मला वाटतं सध्या आपली ओटी चालू आहे. विठाला विठाला कोरोनाच्या काळामध्ये आपण संपलो नाही, समजून घ्यावं. आपला प्रारब्ध चांगले, आपलं नशीब बलवत्तर आहे, देवानं आपल्यावर कृपा केली. बरीच चांगली चांगली माणसं कोरोनात गेली बरं. इथे बसलेल्या प्रत्येकाचा एक तरी माणूस, जवळचा माणूस कोरोनानं नेलाय. कोणाचा मामा असेल, काका असेल, चुलता असेल, भाऊ असेल, वडील असतील, आई असेल, हा प्रत्येक व्यक्ती कोरोनानं त्या काळामध्ये नेलाय. कोरोनानं काय शिकवलं असेल किंवा नसेल हे तुम्हाला नसेल कळालं, मला एक कळालं महाराज. कोरोना एक शिकून गेलाय, आपले कोण आणि परके कोण हे कोरोनाने दाखवून दिले. बरोबर आहे ना? जी माणसं म्हणायचे ना, महाराज तुम्ही फार चांगलं कीर्तन करता हो, तुम्ही फार सुंदर वक्तव्य करता, अशीच आपली स्तुती करणारी माणसं कोरोना काळात एकानेही फोन केला नाही. एखाद्या बापाला कोरोना झाला असेल ना तर मुलगा त्याच्यापासून लांब पळत होता. खरी परिस्थिती नाही. एखाद्या आईला कोरोना झाला असेल, मुलगी तर अजिबात भेटायला गेली नाही. सब पैसे के भाई दुनिया में कोई किसी का नहीं, दुनिया में कोई किसी का नहीं, सब पैसे के भाई. सगळं पैसा करता चाललंय महाराज. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, नाही रे नाही कुणाचे, नाही रे नाही कुणाचे कुणी. जगात कुणी कुणाचं नाही महाराज. सगळे पैसा करता खेळणारी ही दुनिया आहे. पैसा तारो तीन नाम, परशा परसू परसराम. जोपर्यंत आपलं शरीर आहे ना तोपर्यंत परमार्थ करून घ्या, बाकीचं काही नाही महाराज. शरीर संपलं का सगळं संपतं. म्हणून असं म्हटले, शरीराला एक धन म्हटलेलं आहे, धन. आरोग्यम धन संपदा. रोज संध्याकाळी आपण हा श्लोक म्हणतो ना, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतिर्नमस्तुते. आरोग्य ही संपदा, हे बळ आहे. शरीरातली पाठव्य शक्ती संपली, शरीर खलास. देवही फार कर्नाटकी अण्णा. माणसाला आयुष्यामध्ये 3 प्रकारचं बळ देतो देव शरीरातलं. तुम्ही ऐकत राहा कसं कसं ते. लहानपणी बळ देतो ते पायामध्ये, बरोबर ना? लहान लेकरं अशी तुरु 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 पळतात. आईला दिवसभर नाके नऊ येतो महाराज पोरं सांभाळायला. इतकं पळतात महाराज, जणू काही भोवराच त्यांच्या पायाला बांधलेला राहतो. लहानपणी पायात बळ, ते पायातलं बळ लहानपणी वरती सरकतं आणि ते कमरेमध्ये येतं, पाठीमध्ये येतं. तरुणपणी पाठीत बळ राहतं. इतके ओझे वाहतात महाराज माणसं. नाशिक रोडला आपण पाहतो ना, इथं धक्का आहे.
ते सिमेंटच्या बॅगा उतरवणारी तुम्ही हमाल लोक जर पाहिली, दिवसातून कितीतरी बॅगा त्या पाठीवरती खाली उतरवतात. मार्केट यार्डमध्ये जर गेलात तुम्ही, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, कितीतरी लोक हमाली करतात, त्या गोण्या वाहतात पाठीवरती. तारुणपणामध्ये पाठीमध्ये बळ असतं, बालपणामध्ये पायामध्ये बळ असतं. मला वाटतं ते सरकत वरती जातं आणि म्हातारपणी कुठे येतं? बोला ना, गाळ्या जागा भरा आता. म्हातारपणी ते बळ तोंडात येतं, तोंडात. म्हणून सुनबाई म्हणते, मामा जा तिकडं विठ्ठल मंदिरात सप्ताह बसलाय, इथं घरात बडबड करण्यापेक्षा तिथं जाऊन बडबड करा. तिथं रामराम म्हणा, देवदेव म्हणा, उद्धार होईल तुमचा. काही काय माणसं एवढी बोलतात, महाराज अनंत वाचाळा बरळती बरळ ते काही सांगू. निष्फळ राहतं बोलणं त्यांचं, काय तथ्य नाही त्या बोलण्या. त्याच्यापेक्षा राम राम स्मराधी, लाहो करा गाठ गाला मुळबंदी, सांडावा उगिया उपाधी, लक्ष लावो निराहा गोविंदी गा. राम राम स्मराधी, असं राम राम म्हटलं पाहिजे माणसाने. शारीरिक बळ संपलं, दुसरं बळ आहे कुटुंबाचं बळ. अलीकडं एकत्रित पद्धतीत राहणं हे संपलंय. एका मोठ्या व्यक्तीचं वाक्य आहे, 7 भजन में और 7 भोजन में बहुत ही मिठास होती है. विठाला विठाला संध्याकाळी एकत्र जेवून पहा आपल्या घरातल्या सगळ्या फॅमिली बरोबर, आनंद वेगळा राहतो महाराज. आणि संध्याकाळी एकत्र भजन करून पहा, त्या भजनाचा आनंदही वेगळा राहतो. माझ्या या जुन्या सहकारी मंडळीने अजून या पंचक्रोशी भजन टिकून ठेवले. अण्णा असतील, जमदडे महाराज असतील, जाधव महाराज असतील, तुम्ही भजन टिकून ठेवले. शेवटी म्हणावं लागल, जुनं ते आहे महाराज. जुनी लोक संध्याकाळी भजनाला बसत होती, आता नवीन लोक बसतात. नाही कळालं? जुनी भजनाला बसत होती, आता ते संध्याकाळी फक्त बसतात. विठाला विठाला या सगळ्या गोष्टी उलगडून सांगायची गरज नाही. समजणे वाले को काफी इशारा काफी होत आहे. काय सांगायचंय, एकत्रित कुटुंब पद्धती आता राहिली नाही. भजनी सुद्धा एकत्रित राहिली नाही. आता घरातली माणसं एकत्रित राहिली नाही. अरे आज बाप कधी येतो जेवून जातो हे आईला कळत नाही, मुलं कधी जेवून जातात हे आई बापांना कळत नाही. आताची पोझिशन आहे सध्याची. बरं, आले इकडून तिकडून जेवायला तर प्रत्येकाकडे मोबाईल असतो, बरोबर ना? चौघांकडे 4 मोबाईल. जे ते ज्याच्या त्याच्या कामामध्ये व्यस्त राहतात. कोण ऑनलाईन तर कोण चॅटिंग. सध्या लक्ष नाही महाराज आपलं कुटुंबावरती. ज्याचा कुटुंबाचा त्या ठिकाणी धागादोरा सुटतो ना महाराज, त्याचा प्रपंच लयाला जातो. एकत्रित कुटुंब पद्धती असली पाहिजे. आमच्या मुंडेगावमध्ये येऊन पहा, क्या बात. गतीर परिवार, याला एकीचं बळ म्हणतात. श्रीमद भागवतामध्ये असं सांगितलंय, या कलियुगामध्ये जर तुम्हाला जगायचं असेल तर शक्ती एकत्र केली पाहिजे. कलौ संग शक्ती. कलियुगामध्ये जोपर्यंत तुम्ही संघटित होत नाही तोपर्यंत तुम्ही जगू शकत नाही. मला वाटतं आता तरी आपल्या भारतातल्या हिंदूंनी एकत्रित झालं पाहिजे. कशा करता? 22 जानेवारीला आपल्या जीवनामधला सगळ्यात मोठा सुवर्ण दिवस येतोय आणि तो म्हणजे अयोध्या नगरीमध्ये राम लल्लाचं आगमन होत आहे. राम लल्ला विराजमान होतो आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हे म्हणण्याकरता आपल्याला उत्साह निर्माण होईल. विठाला विठाला. नाशिककर मंडळी काय भाग्यवान आहेत. प्रभू रामचंद्रांची पावलं आपल्या या नगरीला लागलेली आहेत. पुण्यवान नगरी आहेत. गोदामाईच्या तटावर आपण वास्तव्याला आहोत. ज्या गौतमा करता स्वर्गातून गंगा अवतीर्ण झालेली आहेत. गोवद हरी उर्फ गोदावरी, ती गोदावरी मैया आपल्या जवळ आहे.
वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. ही ताकद तिच्यामध्ये आहे, तिच्या काठावरती आपण आहोत. एकत्रित राहायला शिका. आता समाजानं एकत्र यायला पाहिजे, आता परिसरानं एकत्र यायला पाहिजे, आता राष्ट्रानं एकत्र यायला पाहिजे आणि आता देशानं सुद्धा एकत्र यायला पाहिजे. ही काळाची गरज झाली. आता किती आपल्यामध्ये फूट पाडता. अरे आज तुम्ही बाहेरच्या लोकांमध्ये पहा किती एकी आहे महाराज. शहरामध्ये असल्यामुळं मला सगळ्या गोष्टी उघड नाही बोलता येणार. या व्यासपीठावर सर्व धर्म समभाव असंच वक्तव्य आम्हाला करावं लागेल. पण जाता जाता थोडी जागृती देऊन जातो. हिंदू अजूनही झोपलाय, हिंदूनं जाग व्हायला पाहिजे. विठाला विठाला. या एरियाचं नाव आहे कोणतं? हिंदनगर ना. हिंद शक्ती नगर. वा, मला वाटतं इथं आल्यानंतर हिंदूंना शक्ती आलीच पाहिजे म्हणून या नगराचं नाव हिंद शक्ती नगर ठेवले. कसाही मनुष्य असू द्या, इथं आल्यानंतर त्याला एनर्जीच निर्माण झाली पाहिजे. दुसरं बळ पाहिलं आपण, त्याला कुटुंबाचं बळ म्हणतात. जुन्या काळामध्ये पाठ्यपुस्तकात असं असायचं मला दृष्टांत. एका शिक्षकानं विद्यार्थ्याकडे एक काठी दिली म्हणे, त्याला सांगितलं एवढी काठी मोडून दाखव. त्या पोरानं ती काठी घेतली हातामध्ये, मांडीवरती अशी पकडली, दांडीशी 2 तुकडे करून टाकले. कारण ती काठी किती होती? 1 होती. त्याच गुरुजींनी त्या विद्यार्थ्याकडं 10 काठ्यांचा बंच बांधून दिला, बंडल बांधून दिला. सांगितलं पोरा आता हा बंडल मोड. मोडला का पोरानं? 1 काठी पोरगा सहज मोडू शकत होता, आता 10 काठ्या मात्र पोरगा मोडू शकत नाही. याला एकीचं बळ म्हणतात, एकीचं बळ. पुढचं तिसरं बळ आहे त्याला सत्तेचं बळ म्हणतात. सत्ता. जगावर सत्ता गाजवणारे 2 होते. एक रामायणामधला रावण होता आणि एक आता आधुनिक काळामध्ये मागे होऊन गेलेला, त्याचं नाव आहे अलेक्झांडर. सिकंदर ज्यानं जग जिंकण्याची तयारी केली होती, पण जग जिंकून जाणारा सिकंदर उभ्या आयुष्यामध्ये त्याला कधीच जगत जेता सिकंदर होता आलं नाही. अर्ध राज्य जिंकलं आणि अर्ध तसंच ठेवलं. आयुष्य संपलं, देवाच्या घरी गेला. या जगावरती सत्ता फक्त देवाची आहे महाराज, बाकी कोणाची नाहीये. शरीरावर घ्या, तुमच्या माझ्या सगळ्यांवर घ्या, सत्ता फक्त त्याची आहे. चाले हे शरीर कोणाची बोलविते हरवेना. कोण बोलविते हरवेना. कोण बोलविते हरवेना. हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरवेना. कोण बोलविते हरवेना. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलाविते हरिविना. कोण बोलाविते हरिविना. वृक्षाची पान हाडे ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. म्या चालविल्या वेद चाले, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता. म्हणून म्हटले गतीर भरता. महाराज आम्ही भाग्यवान आहोत. भगवान कृष्णानं कुरुक्षेत्रावरती याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये गीता निर्माण करत असताना आमचं नाव तरी त्याच्यामध्ये टाकले, गतीर भरता. आमचं आडनाव गतीर आहे. मग गतीर असल्यामुळं आम्हाला जास्त गती आहे. फक्त ती प्रगतीच्या दिशेने या लक्षात असू द्या. ऐका,
जगामध्ये सगळं तो परमात्मा करतो, त्याची सत्ता जिकडे तिकडे आहे, सगळीकडे त्याची सत्ता व्याप्त आहे. आपण म्हणतो ना, एखादा मनुष्य वैकुंठवासी झाला का लोक म्हणतात त्याला देव आज्ञा झाली. कोणती आज्ञा झाली? देव आज्ञा. म्हणजे देवाचं बोलावणं आलं. जिथं देवाची आज्ञा येते तिथं माणसाची आज्ञा काहीच करू शकत नाही. आपली आज्ञा कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्यामध्ये राम आहे तोपर्यंत. एकदा का राम निघून गेला आपली आज्ञा काहीच करू शकत नाही. 3 नंबरचं बळ पाहिलं आपण. 4थ्या नंबरचं बळ आहे, हे सगळ्यात वजनदार बळ आहे. याला म्हणतात पैशाचं बळ. धनवंता लागे, धनवंता लागे, धनवंता लागे. सर्व मान्यता हे जगे, सर्व मान्यता हे जगे, सर्व मान्यता हे जगे, सर्व धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगे. मला वाटतं आजही पैशावाल्याचाच उदो उदो जिकडे तिकडे आहे. ज्याच्याकडे पैसे आहेत ना महाराज, लोक त्याला फार फार विशेषण देतात. तो यस्यास्ति वित्तम स नरकुलीना असं पंडिता असं एव बघता. ही सगळी विशेषणं सुभाषितकार म्हणतात फक्त एका गोष्टीमुळे आहेत. कोणते? सर्वे गुणा कांचनम आश्रयंती. हे सगळे पैशामुळं आणि सोन्यामुळं, द्रव्यामुळं त्याला विशेषणं लावले जातात, बाकी काही नाही. जगात पैशावाल्याला किंमत आहे हे मान्य आहे मला, पण पैशापेक्षा आज जगामध्ये माणुसकी सर्वश्रेष्ठ आहे असं मला वाटतंय. माणुसकी. तुम्ही ही सगळी मंडळी इथं जी आलात, या नामसप्ताहामध्ये योगदान आपण दिले, हे पैशा करता नाहीये, हे खास माणुसकी करता आहे. माणुसकी करता तुमचं माझं सगळ्यांचं योगदान आहे. सगळ्याच गोष्टी पैशाने होतील अशा नाही. काही गोष्टी माणुसकी नाही होतात. हे बघा, पैसा लागत नाही असं नाही, पैसा लागतोच महाराज. आता मी जर पेट्रोल पंपावर गेलो आणि त्या पेट्रोल पंपावाल्याला म्हटलं मी हरिभक्तीपरायण महाराज आहे, बाळासाहेब महाराज गतीर, माझ्या गाडीमध्ये 1000 रुपयाचं डिझेल पेट्रोल टाकून द्या. मला कीर्तन फार चांगलं येतं, मी तुम्हाला हरिपाठ म्हणून दाखवू का? तो म्हणाल बाबा तुमचा हरिपाठ घरी राहू द्या, इथं काय द्या, इथं नोटा द्या, नोटा. हा बाकीचा धंदा खोटा, इथं फक्त पाहिजे नोटा. तुम्ही तिकडं महाराज असले तर कोणी असा, तिथं पंपावाल्याला गरज नाही, तिथं काय पाहिजे त्यांना नोटा पाहिजे. पण असू द्या. आज पारमार्थिक क्षेत्र जर आपण विचार केला, पारमार्थामध्ये संत महात्म्यांनी मानवता ही समाजामध्ये जास्त रुजवली. मानवता. माझा विस्तार वाढेल. ज्ञानोबा, तुकोबा, एकोबा, निळोबा आणि निवृत्तीनाथ महाराज या संत महात्म्यांनी पैशाच्या जोरावर आज काही केलं असतं महाराज, पण त्यांनी पैसा नाही कमवला, त्यांनी जीवनामध्ये कीर्ती कमवली. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी, राहिला त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर विश्वर विभूते, गेले दिगंबर विश्वर विभूते, राहिल्या त्या कीर्ती जगमाजे, राहिल्या त्या कीर्ती जगमाजे. हो केले दिगंबर ईश्वर विभूती, केले दिगंबर ईश्वर विभूती, केले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजे, राहिल्या त्या कीर्ती जगा.
गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मला वाटतं आज या धर्म मंडपामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय निवृत्ती महाराज गोतिशे व्यक्ती रूपानं दिसत नसतील, पण आज कीर्ती रूपानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहेत, यात तीळ मात्र शंका नाही. कीर्ती रूपानं आहेत. गोतिशे महाराजांची कीर्ती आज अजरामर झाली महाराज. का? पांडुरंगाची कास धरली, भक्तीची कास धरली, परमार्थाची कास धरली, कीर्ती अजरामर झाली महाराज. मला वाटतं या धार्मिक कार्यामध्ये त्यांनीच पुढाकार घेतलाय असं नाही, आपण सर्वजण त्याच्यामध्ये पुढाकार घेत आहोत. आलेल्या सर्व भाविकांना माझी एक विनंती असेल, भगवान परमात्म्याने आपल्याला खूप काही दिले, भरभरून दिले महाराज, पण याच्यामधून थोडा का होईना खारुताईचा वाटा या अखंड हरिनाम सप्ताह करता पावती रूपानं द्या. पांडुरंग परमात्मा किंवा प्रभू रामचंद्र तुमचं कोट कल्याण केल्याशिवाय राहणार नाही, तुमचं कल्याण होईल महाराज. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जर पैसा दिला तर तो योग्य ठिकाणी जातो. भागवत कथा चालू असेल तिथं तुमचा पैसा गेला, योग्य ठिकाणी जाईल. अरे इतरत्र अनाठाई तर आपला पैसा कितीही जातोय महाराज. दवाखान्यात महाराज गेलो तो विचार करत नाही माणसं. डॉक्टरला म्हणतात डॉक्टर साहेब कितीही पैसा जाओ, आमचं पेशंट रिपेअर झालं पाहिजे, बरोबर ना. मला असं वाटतंय तुम्ही त्या पांडुरंगावर जर भावना ठेवली, त्याच्यावरती जर निष्ठा ठेवली तर तो नक्कीच तुमचा सांभाळ केल्याशिवाय राहील. मागे पुढे उभा राये सांभाळीत आली आघात निवारा. आज माझं भाग्य आहे महाराज. अडके महाराज फार सुंदर तुम्ही नियोजन केले. आज माझ्या मागही पांडुरंग आहे आणि पुढेही पांडुरंग आहे. काहीचा साकडे पडून दे हो, काहीचा साकडे पडून दे. निर्वादी गोविंद समाघ पुढे काहीच साकडे पडून दे, काहीच साकडे पडून दे. निर्वाणे गोविंद असं माग पुढे काहीच साकडे पडून दे, काहीच साकडे पडून दे. संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये लौकिक धन नाही कमवलं, परमार्थिक धन कमवलं. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, किंवा आम्हा घरी धन शब्दाची चरण, आम्हा घरी धन शब्दाची चरणी. संत महात्म्यांकडे वाङ्मय रूपी धन आहे. शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन हे त्यांनी म्हणावं. शब्दे वाटू जन धन लोका, आम्ही लोकांना धन वाटू शब्द रूपाने. नाशिकमध्ये प्रेस आहे, बरोबर ना, नोटांचा कारखाना आहे. तसं नाशिक हा श्रीमंतच जिल्हा आहे महाराज. मी कोटी केले खास आपल्याकरता. तुमच्या रोहन दादाच्या यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला कळू देते कोटी काय आहे ते. ऐका, तुम्हाला खाणं पाहायचं असेल ना तर जळगावला जा. तुम्हाला गाणं पाहायचं असेल ना तर मराठवाड्यात जा. पण तुम्हाला देणं पाहायचं असेल ना तर नाशिक जिल्ह्याकडे पहा. नाशिक जिल्हा दोन गोष्टी देतो बरं का. एक पैसाही देतो आणि दुसरं म्हणजे प्रेम सुद्धा देतो. प्रेम देतो नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यासारखा प्रेम करणारा जिल्हा उभ्या महाराष्ट्रामध्ये कुठं सापडणार नाही. हे आपल्या सगळ्यांना अनुभव आहे त्याचा. की प्रेमळ मंडळी आहेत. मला वाटतं आपल्या करताच हे प्रमाण ठेवले संत महात्म्यांनी. या रे लहान थोर याची भला देणारे नार, करावा विचार न लग चिंता. या रे लहान थोर याची भला देणारे नार, करावा विचार न लग चिंता कोणाचे.
अशी येथे आहे अधिकार. कुठं? नाशिक जिल्ह्यात. इथं परभणीवालाही चालतो, इथं बीडवालाही चालतो, इथं बुलढाणावालाही चालतो. विठाला ज्यांचं 4G असेल त्यांना कळेल, बाकीच्यांचं 2Gच राहू द्या, असं त्रास नका घेऊ. सगळ्यांना मान्यता आहे आपल्याकडे, सगळ्यांना. एक आध्यात्मिक कारण शिवा महाराज सांगून जातो. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांना सुद्धा असं वाटलं असावं का महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हाच हा प्रेम करणारा जिल्हा आहे, म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली. समाधी त्र्यंबक शिखरी. मागे उलट बोलतो. इथं येऊन निवृत्तीनाथ महाराजांनी संपूर्ण विश्वाला जर काय दिलं असेल तर संपूर्ण विश्वाला निवृत्तीनाथ महाराजांनी प्रेमच दिले, प्रेम, बाकी काही नाही. आजही जगातले सगळे वारकरी निवृत्तीनाथ महाराजांकडे आकर्षित आहेत. ज्यांच्या निमित्तानं मी इथं आलोय त्यांचं नाव निवृत्ती महाराज गोतीश आहे. आणि आपलं आराध्य दैवत जे आहे ना महाराज, पांडुरंगाच्या वारीला आपण ज्यांच्या बरोबर जातो ते सुद्धा विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजच आहेत. एक जीवरूपी निवृत्ती आणि एक संत रूपी निवृत्ती. विठाला निवृत्ती म्हणजे काय? निर्गता सा वृत्ती ती निवृत्ती. ज्याचं मन प्रपंचातून निघून गेले त्याला निवृत्ती म्हणा. आंधळ्या पांगळ्यामध्ये आपण म्हणतो ना, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाले जनन. ज्यांची वृत्ती ही संसारातून निवृत्त झालेली आहेत त्यांना निवृत्ती म्हणा. विठाला निवृत्त शब्दाला इंग्लिश मध्ये रिटायर म्हणतात. काय म्हणतात? रिटायर. लवकर कळल रिटायर आहे. बरीच रिटायर झालीत आता. ते तिकडनं रिटायर होतात आणि इकडं फॉर्म भरतात. हे नवले. काही तर संसारातून रिटायर होतात आणि मग परमार्थात येतात. आमच्या महाराजांना बऱ्याच वेळेचा अनुभव येतो. ज्यांना मुलाबाळांनी काढून दिलंय ते येतात निवृत्तीनाथांच्या दिंडीमध्ये. महाराज आम्हाला ऍडमिशन द्या ना, तुमच्या दिंडीमध्ये येऊ का? कधी? मुलाबाळांनी काढून दिल्यानंतर. अरे हे कधी करायचंय? जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. दिंडीमध्ये कीर्तनामध्ये तरुण पोरं पाहिजे महाराज. महाराज आपलं भाग्य. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निवृत्तीनाथाने, पांडुरंगानं आपल्यावर लवकर कृपा केली. आपण लवकर परमार्थाकडे वळाले. माझा विषय हा होता, संत महात्म्यांनी जीवनामध्ये धन जे कमवले ना, हे नारायण रूपी धन कमवले. पैसा धन नाही त्यांच्याकडे. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोज मैने राम रतन धन पायो, पायोज मैने राम रतन धन पावे. वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, पायोजी मैंने पायोजी पायोजी राग पहाडी आया. आणि ही कृपा आहे आमच्यावर वैकुंठवासी गाथामूर्ती रामचंद्र बाबा बोधेंची, बोधे बाबांची. पंढरीनाथ महाराज आरू असतील, ज्ञानेश्वर मेश्राम असतील, ही मंडळी बाबांच्या कृपेने इथपर्यंत पोहोचली. विठाला विठाला. महाराज मला वाटत नव्हतं आज माझा आवाज चालेल म्हणून, कारण मी 2 ते 5 भागवत कथा करून आलोय तुमच्याकडे. श्रीमद भागवत कथा चालू आहे आमच्या गावामध्ये.
पण तरी सुद्धा तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबापांनी केलेली कृपा, भगवंताची संतांची कृपा झाली म्हणून तुमच्या पुढ्यात बोलते. ऐका, संतांनी देवधन कमवलं. 4 विषय संपले आपले पहिले. आता दुसरे घ्या. हे संसारातले सांगितले मी तुम्हाला. कोणते? शारीरिक बळ, कौटुंबिक बळ, सत्तेचं बळ आणि संपत्तीचं बळ. परमार्थाची बळ ऐका, सरळ सांगतो आणि विठोबा रुक्मिणी भजन घेतो. परमार्थात मधली 4 बळ आहेत. एक, पहिले तपाचं बळ आहे. दुसरं ज्ञानाचं बळ आहे. तिसरं वैराग्याचं बळ आहे. आणि चौथं भावाचं बळ आहे. आज आपल्याला तपाचंही बळ पाहायचं नाही. आज आपल्याला ज्ञानाचंही बळ पाहायचं नाही. आज आपल्याला वैराग्याचंही बळ पाहायचं नाही. आज शेवटचं बळ पाहायचं आहे, त्याला म्हणतात भावाचं बळ. कारण तपाच्या बळानं माणसाला कधीतरी अहंकार प्राप्त होऊ शकतो. बरोबर ना? करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. तीर्थाटने केली, तपश्चर्या केली तर अहंकार येतो. नवे नवे ज्ञानानं सुद्धा माणसाकडे अहंकार येतो. हे ज्ञानोबरांचं मत आहे. नवल अहंकाराचे गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचे. चला, दोघांचा विषय ड्रॉप झाला. तिसरा वैराग्य. वैराग्य सुद्धा 2 प्रकारचं आहे. एक क्षणिक वैराग्य आणि दुसरं कायमचं वैराग्य. आपण स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणतं वैराग्य होतं? बोला ना, माता माऊल्यानं कोणतं? तुम्ही तर फार तिथं रडता, म्हणता बाई कोणी कोणाचं नाही ग, द्या सगळं सोडून. बरोबर ना? कुठपर्यंत? म्हणा ना, ती रेष फक्त ओलांडत नाही तोपर्यंत. एकदा का स्मशानभूमीतून घरी आलो का जैसे थे विठाला विठाला. दृष्टांत आठवला. पठाडे महाराज सांगत असायचे, फार गोड दृष्टांत होता. एका पती पत्नीला एक मुलगा होता. एकुलत्या एक पोरावर माणसाचा खूप जीव असतो, प्रेम असतं असं म्हणतात बरं का. त्याला लहानचं मोठं केलं होतं, लाडाकोडानं वाढवलेलं होतं. पण असं म्हणतात, जी पोरं एकटी राहतात ना, जी लाडाकोडानं वाढतात ना, ते पुढं चालून वात्रट बनतात. काय झालं? त्याचं आईबापाने लग्न करून दिलं. दुसऱ्याची मुलगी घरामध्ये आली आणि मग घरामध्ये भांडणं व्हायला लागले. तुम्हाला व्यवहार सांगतो थोडा. घर कोणाचंही असो, भांड्याला भांड लागतच. बापाचं आणि लेकाचं एक दिवस भलं मोठं भांडण झालं. इतकं भांडण शिगेला पोचलं महाराज. घरातलं भांडण गल्लीत आलं, गल्लीतलं भांडण चौकात गेलं. सगळी लोक पाहायला लागले, अरे गणपतरावांचा पोरगा आज त्यांना भांडतोय. पोरग इतकं बिलिंदर निघालं महाराज, मागं पुढं न पाहता पोरानं रागाच्या भरामध्ये ताड दिशी बापाच्या गालामध्ये मारली. डोळ्यात पाणी आलं बापाच्या. अरे आयुष्यभर ज्याच्याकरता मी झटलो, आज त्या पोरानं माझ्या गालामध्ये मारली. काय कमवलं मी जीवनामध्ये? शहाणी माणसं अशा प्रसंगी जास्त वेळ राहत नाही बरं. आपल्या जीवनामध्ये काहीतरी अपशकुन झाला का शहाणी माणसं तिथून निघून जातात. वारकरी शिक्षण संस्थेचे आदर्श शिक्षक होऊन गेले वैकुंठवासी प्रातस्मरण विठ्ठल बाबा घोले. विठ्ठल बाबा घोले म्हणायचे, शहाण्या माणसानं अंगाला डाग लागू द्यायचा नाही, आणि अंगाला जर डाग लागला तर त्यानं जास्त दिवस राहायचं नाही. जाणतेनी तवची जियावे, जववरी अपकीर्ती अंगानं पवे. ज्या गावामध्ये वजन होतं त्या पाटलाचं, गणपतरावाचं, पोरानं गालामध्ये मारले, सगळं वजन खालात झालं. राहायचं नाही म्हटलं गावामध्ये. तड 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 घरी गेला. बायकोला सांगितलं, ए पिशवीभर माझी पिशवी, नाही राहायचं मला संसारामध्ये, चाललो निघून मी. ती म्हणे ना, अहो 9:15 वाजलेत. कुठं चालले तुम्ही? 9:15 वाजलेत ना. गड्याकडे लक्ष पाहिजे आपलं. इतक्या रात्री कुठं चालले? म्हटलं रात्री दिवसा सोडून दे सगळं. पोरानं गावामध्ये अपमान केलाय माझा, अख्खं गाव माझं ऐकत होतं. तड दिवशी गालामध्ये मारले, काय राहिले माझं?
माणसं स्वाभिमानाला फार घाबरतात बरं का. ज्या दिवशी आपला स्वाभिमान गहाण जातो ना महाराज, त्या दिवशी माणसं आत्महत्या करायला सुद्धा मागं पुढं पाहत नाहीत. चांगल्या चांगल्या माणसाने सुसाईड करून घेतलं महाराज. तो म्हटलं नाही राहायचं, आलंय मला वैताग आला, टेन्शन आलंय, चाललो मी निघून राग. बॅग भरली, स्टँडवरती गेला. बायकोला माहिती झालं, आता हे रागानं चालले, पण यांचा राग कुठपर्यंत आहे. मला वाटतं यांची नस तुम्हाला चांगली कळत असते, बरोबर ना. ती दुसऱ्या गल्लीनं गेली महाराज, दुसऱ्या गल्लीनं गेली. हा स्टँडवर पोहोचेपर्यंत ही हजर. ती म्हटली ओ कुठं चाललेत? म्हटलं चाललो राग. का बरं? का बरं म्हणजे काय? एकुलता एक पोरानं गालामध्ये मारली, काही ठेवलंय का काही? आता तिनं त्याला तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. पहा बरं. ती म्हटली का हो मारलं कोणी? म्हटले आपल्या पोरानं. कोणाच्या मारली? म्हणजे माझ्या. म्हणे मुलानं बापाच्या मारली. म्हणे हो. अहो लोकांना पोरं नाही तर लोक रडतात म्हणे, तुम्हाला झालंय म्हणून त्यांना मारलंय, नसतं झालं तर कोणी मारलं असतं. तुम्हाला पोरगा आहे म्हणून त्यांना गालात मारली. अहो काही ना मुलं नाहीत, ते तर गुजरातला जातात, गुजरातला जाऊन परत आले तरी त्यांना मुलबाळ झालं नाही. तुम्हाला झालं म्हणून त्यांना मारलं, नसतं झालं तर कोणी मारलं असतं. हा 50% आईस्क्रीम झाला महाराज तिथंच. हा म्हटला खरंच आहे बाई, जय देव जय देव जय माझी बायको, जे जे तू सांगशील ते मी ऐकू. ती म्हटली आता एक काम करा. काय करा? पिशवी उचला आणि मुकाट्यानं घरी चला. या ठोंब्यानं तिच्या समोर पिशवी उचलीन घरी आला. याला म्हणावं शनिक वैराग्य. विठाला विठाला. संतांचं शनिक वैराग्य नव्हतं. ज्ञानोबा तुकोबा यांचं वैराग्य कसं होतं? विवेकासहित वैराग्याचे बळ, हो धगधगीत ज्वाळ, अग्नी जैसा धगधगीत ज्वाळ, अग्नी जैसा. विवेकाने समान वैराग्याचे मन, वैराग्याचे बळ, मन हो धनाची संतांचं वैराग्य हे विवेकाचं होतं, अज्ञानाचं नव्हतं. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळा, अग्नी जैसा. चला हे विवेकाचं बळही थोडंसं आपण मागं ठेवू. आज अभंगाच्या दृष्टीनं आपल्याला लागणार ते भावाचं बळ. संत महात्म्याकडं भावाचं बळ होतं आणि भावानं देव आकळला. प्रमाण पुष्कळ आहेत, आता थांबवून घेतो. भाव बळे आकळे, येरवी नाकळे, करतळी आवळे हरी. माऊलीने हरिपाठात सांगितले. सुभाषितकारांचा श्लोक असा आहे, भावेन देवम कलया नरेंद्रम, धनेन कांता कपटेन शत्रू, सत्तेन मित्रम कृपयाच पुत्रम, ज्ञानेन मोक्षम वशमान येते. पहिली सुरुवात आहे भावेन देवम. भावानं देव मिळतो, बाकी काही नाही. रामायणातल्या शबरीनं आयुष्यभर वाट पाहिली रामाची, अंतकरणामध्ये शुद्ध भाव ठेवला आणि प्रभू रामचंद्रानं तिला दर्शन दिलं. संपला विषय. श्रीमद भागवतामध्ये सुदाम्याच्या अंतकरणामध्ये भाव होता कृष्णाविषयी. म्हणून तर मुठ भर पोयासाठी गाव सोनियाचा दिला गा, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. अंतकरण शुद्ध ठेवा, भावाचं बळ वापरा. त्या भावाच्या बळानं देव लवकर प्राप्त होतो. तुकोबाराय म्हटले आम्ही ते भावाचं बळ वापरलं आणि त्याला आत्मसात केलं. देव तिही बळे. कोणत्या बळे? भावाच्या बळे. देव तिही बळे. धरीला म्हणजे पकडला. जनाबाईनं सुद्धा पंढरपुरात धरला ना. धरीला पंढरीचा दोर, धरेला पंढरीचा दोर, धरेला पंढरीचा दोर, धरेला पंढरीचा दोर.
पंढरीचा तोर धरिला धरिला पंढरीचा तोर धरिला पंढरीचा तोर पंढरीचा तोर पंढरीचा तोर. पंढरपुरातल्या जनाबाईनं तो धरला, पण कशानं धरला? भावानं धरिला. सायासे धरिला, देवती बळे धरिला सायासे. अजून काय केलं? करोनिया नाश उपाधीचा. संसाराची उपाधी आम्ही सोडली आणि परमात्म्याशी एकरूप झालो, म्हणून आम्हाला देव आकळवता आला. देवती बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा. पहिलं चरण पाहिले. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी विठोबा रखुमाई भजन करा. हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामस्मरण. विठोबा रखुमाई, आहा विठोबा रखुमाई, विठोबा, आहा विठोबा रखुमाई.